पर्यावरणाचे जतन व संवर्धन यांना शिवसेनेच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून डोंगरमाथा डोंगर उतारावरील व सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घालण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। दरवर्षी किमान 5 लाख नवीन झाडे लावण्याचे उद्दिष्ट पक्षाने निश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले। पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या बिबट्यांच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून पकडण्यात येणाऱ्या बिबट्यांसाठी भारतातील पहिले स्वतंत्र सुरक्षित व निसर्ग संपन्न असे विशेष प्राणी संग्रहालय उभारण्याचा निर्णय शिवसेनेच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला असल्याचे डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट केले। त्या म्हणाल्या, पुण्यातील टेकड्या या शहराची फुफ्फुसे आहेत, त्यावर होणाऱ्या छुप्या आणि बेकायदेशीर बांधकामांना शिवसेनेचा ठाम विरोध राहील। नद्यांचे प्रदूषण कमी करणे हे देखील आमच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे। यासोबतच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रत्येक गरजूला 550 चौरस फुटांचे घर उपलब्ध करून देण्याचा संकल्पही त्यांनी मांडला। बदलापूर येथील बलात्कार प्रकरणासंदर्भात बोलताना डॉक्टर गोरे यांनी भाजपवर टीका केली आहे। टेकड्यांचा विषय जो आहे, मला आज त्याच्याकडे आपलं लक्ष वेधायचं आहे की कुणाही मला तरी बातम्यांमध्ये पर्यावरणवादी सोडले थोडके, तर कुणीही या विषयाला प्राधान्य दिलेलं नाहीये। पुण्याच्या टेकड्या म्हणजे पुण्याची फुफ्फुस आहेत असं आपण मानतो आणि तिथे त्या टेकड्यांच्या वरती 1908 सालापासून बांधकामांना परवानगी द्यावी किंवा कसं ह्याच्याबद्दलचं गेले 8 सालापासून ते 26 पर्यंत म्हणजे 18 वर्ष तो विषय चाललेला आहे। आणि BDP म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्क तिथे राहावीत आणि त्याचं जतन व्हावं या दृष्टिकोनातून अनेक बैठका, अनेक निवेदनं, अनेक वेळेला माननीय प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा मी स्वतः केलेला आहे। इतकंच नव्हे तर त्याच्यावरती एक रमानाथ झा कमिटी नेमल्यावरती, रमानाथ झा सगळेच ओळखतात, झा साहेबांना पुण्याचे आयुक्त होते, त्यांच्यासारख्या अभ्यासकाबद्दल एक निपक्षपाती कमिटी नेमल्यावरती मी जेव्हा बैठका घेतल्या तेव्हा लक्षात आलं की अजूनही त्याचा निर्णय झालेला नाहीये आणि त्यामुळे मी असे त्यावेळेला निर्देश दिले होते की लेआउट ते करून तळाच्या पाशी फक्त काही प्रमाणात बांधकामाला परवानगी आणि बाकी जमीन मालकांना मोबदला देऊन वरच्या बाजूला सगळीकडे आणि उतारावरती हिलटॉप आणि हिल तिथे बायोडायव्हर्सिटी पार्क राहावीत अशा प्रकारचा त्यांचा निष्कर्ष याची शक्यता आहे। प्रत्यक्षात काय होईल हा छुप्या किंवा जाहीरपणे सरसगट बांधकामांना आणि अतिक्रमणांना परवानगी देणारे पक्ष पाहिजे आहेत का या संदर्भामध्ये ठाम भूमिका घेणारी शिवसेना पाहिजे याच्याकडे मला लक्ष वेधायचं आहे। आम्ही आधीही ठाम होतो आणि आत्ताही या विषयावरती माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एकही डिरोगेटरी किंवा या BDPला धक्का लावेल अशी कृती सरकारकडून झालेली नाहीये आणि आजही तो निर्णय अनिर्णित आहे आणि त्यामुळे या संदर्भात आमची पूर्णपणाने पुण्यामधल्या पर्यावरणाला आम्ही बांधिलकी आमची आहे। नदी सुधारता सुद्धा जायकाचे पैसे येऊन 1 वर्ष झाले, परंतु ज्या प्रकारे काम रखडलेलं आहे ते जर का पाहिलं तर आम्हाला असं वाटतं की कॉन्क्रिटायझेशन करण्यापेक्षा नद्यांचं प्रदूषण थांबवणं, नदी काठावरती सुरक्षित आणि स्वच्छ अशा प्रकारचे नदी काठ असणं आणि नितीनजी गडकरी यांचं स्वप्न होतं की पुण्याच्या नद्यांमधून वेळप्रसंगी नौकावहन होऊ शकेल। गेले 2014 पासून ते 26 पर्यंत 12 वर्ष झालेली आहेत, पण काहीच त्याच्याबद्दलची प्रगती झालेली नाहीये। असे जे पर्यावरण फ्रेंडली किंवा पर्यावरण पूरक असे भाग आहेत त्याला चालना देणं आमचा काम असणार आहे। मुठा नदीची सुधारण्याच्या प्रश्नाला आम्ही बांधील आहोत। त्याखेरीज भयमुक्त पुणे ही भूमिका आमची आहे आणि इथे मला खेद वाटतो याच्यामध्ये की भयमुक्त पुणे असा भयमुक्त महाराष्ट्रही असला पाहिजे। परंतु आजच सकाळी वृत्त आलेलं आहे की बदलापूरमध्ये पॉक्सोच्या केसमध्ये ज्या शाळेच्या संचालकांनी गुन्हा नोंदवायला टाळाटाळ केली त्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून घेण्याची तयारी दाखवलेली होती आणि नंतर आता आरडाओरडा झाल्यावर बातमी सुरू होते की आता त्याचा आम्ही राजीनामा घेणार आहे। प्रत्येक वेळेला कुठे काँग्रेसची युती कर, कुठे अशा माणसाला या पद्धतीने स्वीकृत नगरसेवक करा आणि मीडियाचं लक्ष गेलं की त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बदल करायचा। मला असं स्वतःला वाटतंय की बूम से गई वो हौद से नहीं आती ही वस्तुस्थिती आहे